जे एखादा योगी जो स्वतःहून साधना करत असतो तो जाणीवपूर्वक कोणते ना कोणते तरी एक नैसर्गिक अनुक्रम पाळत असतो आणि अजाणतेपणे अजाणतेपणे काहीही करण्याचं तो टाळत असतो. तर क्रियायोगी काय करतो तर शरीरातील सर्व पेशी काय करतो तर प्रकाशाने भरून टाकतो. त्या पद्धतीचं तंत्र याच्यामध्ये अवलंबलं जातं. प्रत्येक आणि त्यांना प्रकाशाने प्रत्येक पेशी प्रकाशाने भरून त्यांना चुंबकीय अवस्थेत ठेवण्याचा प्रयत्न करतो. आता आपल्याला माहितीये की आपल्या भोवती मॅग्नेटिक फील्ड असतं. तुम्ही अनुभव घ्या की जेव्हा तुम्ही असे हात एकमेकांना असे करता तेव्हा तुम्हाला आकर्षणाची जाणीव होते किंवा काहीतरी ओढलं जातंय हे जाणीव होते. तर आपलं शरीर म्हणजे सुद्धा काय आहे एक चुंबकच आहे. जसं पृथ्वीला सुद्धा चुंबकीय क्षेत्र आहे तसंच आपल्याला सुद्धा आहे. तर प्रत्येक पेशी चुंबकीय अवस्थेत ठेवण्याचा क्रियायोगी प्रयत्न करत असतो. जसे प्रकाशाने भरणारे तशी तशी तिची चुंबकीय शक्ती वाढणारे म्हणजे थोडक्यामध्ये तिच्या भोवतीची जी मॅग्नेटिक फील्ड आहे ते वाढायला लागतं. नुसत्या एका पेशीचं नाही तर शरीराभोवतीचं पण त्या योगी मॅग्नेटिक फील्ड वाढत असतं. शास्त्रीय दृष्ट्या तो स्वतःपुरती श्वासोच्छ्वासाच्या क्रियेची जरुरी नाहीशी करतो. त्याला श्वासोच्छ्वासाची जरुरीच लागत नाही. बघा आपण पूर्वीच्या काळी बघितलेलं आहे की काही योगी असतात की इतके वर्षानुवर्ष तपस्या करत एकाच जागी बसलेले असतात की त्यांच्या भोवती वारुळ निर्माण होतात. म्हणजे काय तर त्यांनी त्यांच्यापुरती श्वासोच्छ्वासाची सुद्धा त्यांना ती गरज लागत नाही. आणि शरीरामध्ये ज्या काही चयापचयाच्या क्रिया चाललेल्या असतात त्या सुद्धा त्या अवरुद्ध करू शकतात आणि म्हणून तर ते एका जागी थांबू शकतात. तुम्ही बघा आपण एक तास एका जागी थांबा जेव्हा आपण ध्यान करतोय किंवा काय करतोय तरी सुद्धा आपली चुळबुळ चालूच असते. पण हे जे योगा थ्रू क्रियायोगाचा अभ्यास केल्यानंतर शरीराची पेशींची चुंबकीय शक्ती वाढणार आहे. श्वासोच्छ्वास घेण्याची सुद्धा गरज हळूहळू कमी कमी होऊ लागेल. आणि ही साधना चालू असताना पूर्णपणे जो साधक असतो तो काय असतो तर पूर्णपणे जागृत असतो आणि शरीर पण एकदम सजीव असतं. मनुष्य मात्र हा मायेच्या किंवा निसर्ग नियमाच्या अधीन असतो. त्याच्या शरीरात वाहत असणारा प्राणशक्तीचा प्रवाह हा बहिर्मुख असतो. ह्या प्रवाहाचा इंद्रियांकडून दुरुपयोग होतो व नाश होतो. क्रियायोगाच्या अभ्यासाने या प्रवाहाची दिशा बदलली जाते. आता जो मनुष्य मात्र मायेच्या अधीन आहे आणि निसर्ग नियमांच्या अधीन आहे तर बघा आपण काय करत असतो आपला फोकस कुठे असतो आपल्या आजूबाजूला काय चाललेलं आहे ह्याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय ह्या सगळ्या गोष्टींवर आपला फोकस असतो. आणि मग त्याच्यामुळे काय होतं शरीरामध्ये जी प्राणशक्ती वाहत असते त्या प्राणशक्तीचा प्रवाह कुठे जातो तर बाहेरच्या दिशेने प्रवाहित होते. म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये जास्तीत जास्त राहाल बाहेरच्या गोष्टींनी कोणताही प्रभाव स्वतःवर होणार नाही. स्वतःच्या आतमध्येच जेव्हा राहाल स्वतःबरोबरच जेव्हा राहाल तेव्हा त्या प्राणशक्तीचा प्रवाह अंतर्मुख असतो. पण जेव्हा आपण बहिर्मुख म्हणजे काय तर इंद्रियांच्या आहारी जेव्हा आपण जातो आणि आपलं मन आपल्या ताब्यात राहत नाही तेव्हा आणि आजूबाजूच्या गोष्टींमध्ये आपण व्यस्त राहतो त्यावेळेस त्या प्राणशक्तीचा प्रवाह हा बाहेरच्या दिशेने होत असतो. क्रियायोगाच्या अभ्यासाने या प्रवाहाची दिशा बदलली जाते आणि प्राणशक्तीचा विनियोग
हा अंतर्विश्व उद्दीपित करण्यात येतो आणि तिचे मेरुदंडात संचरणाऱ्या कुंडलिनी शक्तीशी पुनरपी मिलन घडवून येते. मग क्रिया योगाचा जेव्हा अभ्यास करायला लागतो तेव्हा ही बाह्य बाजूने जाणारी जो प्राणशक्तीचा प्रवाह आहे त्याची दिशा बदलून आपण आपल्याकडे तो वळवू शकतो आणि आपल्या मेरुदंडात म्हणजे पाठीच्या मणक्यामध्ये जी कुंडलिनी शक्ती आहे तिचं त्या प्राणशक्तीशी पुन्हा आपण मिलन घडवून आणू शकतो. आपलं अंतर्विश्व याच्यामुळे काय होतं, जागृत होतं. प्राणशक्तीच्या अशा तऱ्हेने केलेल्या उद्दीपनाने योग्याचे शरीर, त्याचा मेंदूच्या पेशी जणू अमृत प्रवाहाने नवजीवन पावतात. आपण काल बघितलेलंच आहे की हा जो अभ्यास आहे त्याने शरीर चिरतरुण राहण्यासाठी, शरीरातल्या पेशी चिरतरुण राहण्यासाठी याचा उपयोग होतो. मग तसंच इथे दिलेलं आहे की योगाचे शरीर आणि मेंदूच्या पेशींना सुद्धा अमृत मिळतं आणि नवजीवन प्राप्त होतं. योग्य समतोल आहार व सात्विक सुसंबद्ध विचार ठेवून भरपूर सूर्यप्रकाश घेऊन ज्या माणसांचा आयुष्य क्रम फक्त नैसर्गिक नियमानुसार व्यतीत होतो अशा माणसांना मुक्ती प्राप्त होण्यास दशलक्ष वर्ष चालतात. बघा, म्हणजे निसर्ग नियमानुसार जे काही पहिल्यापासून जीवन जगत आलो त्या पद्धतीने जे आपण जर का सामान्य माणूस जसा जीवन जगतो त्या पद्धतीने जर का जीवन जगत गेलं तर मुक्ती प्राप्त होण्यासाठी दशलक्ष वर्ष लागतील असं सांगतायत परमहंस योगानंद. मज्जा संस्थेच्या अंतर्गत अगदी अल्प अशी जरी सुधारणा करायची म्हटली तरी साधारणपणे 12 वर्षे लागतात. थोडी जरी मज्जा संस्थेत सुधारणा करायची असेल म्हणजे आपल्या हे मेरुदंडावर जे विविध ऊर्जा केंद्र आहेत त्यांच्यावर जरी काम करायचं म्हटलं तरी सुद्धा 12 वर्षे लागतात. त्या अवधीत जीवनक्रम आरोग्याच्या नियमानुसार आखावा लागतो. परमात्मा स्वरूपाचे पर्याप्त प्रमाणात ग्रहण करण्याकरिता मेंदूतील ज्ञान संस्थेच्या बैठकीस पवित्र व शुद्ध करण्यासाठी दशलक्ष वर्षे लागतात. परंतु क्रियायोगाच्या ह्या आध्यात्मिक योग साधनेचा उपयोग करून योगास नैसर्गिक नियमांचे इतके दीर्घकाल काटेकोरपणे पालन करून मुक्ती मिळवण्याची वाट पाहण्याची जरूर लागत नाही. इतर साधनांमध्ये काय तर कठीण परिश्रम करून ठराविक पद्धतीने योजनाबद्ध पद्धतीने जीवन व्यतीत करून तरच मग 12 वर्ष साधना केल्यानंतर थोडीफार सुधारणा होते. पण हे जे क्रियायोग आहे हे इतकी प्रभावी साधन आहे की ज्याच्यामुळे इतक्या वर्षानुवर्ष दीर्घकाल काटेकोरपणे सगळ्या गोष्टी पालन न करता सुद्धा नुसती क्रियायोग काही ठराविक वेळापुरता अगदी नियमितपणे केला तरी सुद्धा खूप जास्त आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. जीवाला जड देहाशी संलग्न करून टाकणाऱ्या श्वास उच्छ्वास रूपी रज्जूस तोडून या क्रियेने आयुष्य वाढते आणि साधकाची जाणीव परमात्मा स्वरूप समजण्याकरिता व्यापक होते. आता बघा, आपल्याला हा श्वास आणि उच्छ्वास आहे की जो काय करतोय तर आपल्याला सजीव आहे याच जाणीव करून देतो आहे. म्हणजे या जड देहाशी हा संलग्न आहे. तर क्रियायोग काय करतं तर हे जे आहे जड देहाशी संलग्न हा श्वास उच्छ्वास आहे याचे बंध आहे ते तोडून टाकतो आणि आपल्याला आपण काय आहोत तर आपण परमात्म स्वरूप आहोत ह्या व्यापक जाणीवा समृद्ध करण्याकरिता क्रियायोग आपल्याला मदत करत असतं. मन व जड देहात जडलेली इंद्रिये यांच्यामध्ये चालत असलेले विग्रह योग तंत्र थांबवते आणि साधकास शाश्वत सुखाचा पुनरपी लाभ मिळवून देते. बघा,
आपण कशाच्या अधीन आहोत? मन आणि आपली इंद्रिय यांच्या अधीन आहोत. तर यांच्यामध्ये जे द्वंद्व चालू असतं मनात आणि इंद्रियांमध्ये, आपल्या या जडदेहामध्ये जी इंद्रिय आहेत त्यांच्यामध्ये जे द्वंद्व चालू असतं ते काय करतं, तर हे योगतंत्र थांबवतं आणि आपल्याला या सगळ्या म्हणजे इंद्रियांच्या आहारी गेलेलं जर का आपण थांबलो तर आपल्याला शाश्वत सुखाचा लाभ मिळू शकतो आणि हे क्रियायोग आपल्याला मिळवून देत असतं. आणि मग त्याला ज्ञान होते की या त्याचे खरे अस्तित्व हे देहाच्या पिंजऱ्यात आणि श्वास उच्छ्वासात कोंडलेले नाही. हवा ही मानवी जीवनाची अगदी पहिली अशी प्राथमिक गरज आहे. तर तेव्हा जेव्हा शाश्वत सुखाचा लाभ होतो तेव्हा त्याला कळतं की हे हे त्याचे अस्तित्व काय आहे, तर हे श्वास उच्छ्वासात एवढ्यापर्यंतच सीमित नाहीये. तर मर्त्य मनुष्य हा हवेच्या श्वास उच्छ्वास रूपी गुलाम झालेला आहे. श्वास ही आपली ही प्राथमिक गरज आहे, पण मर्त्य मनुष्य हा हवेचा श्वास उच्छ्वास रूपाने गुलाम झालेला आहे. म्हणजे आपली ही जी आपण जे मर्त्य मनुष्य आहोत म्हणजे ही फिजिकल बॉडी आहे, ही कशाची गुलाम आहे, तर श्वास उच्छ्वासाची गुलाम आहे. पण ते तसं नाहीये हे आपल्याला क्रियायोग सांगतं की श्वासशिवाय सुद्धा आपण जगू शकतो. अशा तऱ्हेने मन ह्यावर स्वामित्व मिळवून क्रियायोगी आपला शेवटला शत्रू जो मृत्यू त्यावर विजय मिळवतो. सगळे ह्या जड देहात जी लोक आहेत ती ते कशाला घाबरतात, तर ते मृत्यूला घाबरतात. तर या मृत्यूवर विजय आपण मिळवू शकतो या क्रियायोगाने. मन आणि इंद्रिय या प्राणशक्तीने एकत्र बांधून टाकलेली मन आणि इंद्रिय या प्राणशक्तीने एकत्र बांधून टाकलेली आहेत. अंतर्निरीक्षण व मौन यांच्याद्वारा त्यांना जबरदस्तीने अलग करणे हे अशास्त्रीय आहे. बघा काही काही ठिकाणी जबरदस्तीने काही कठोर अशा क्रिया काही साधना करून काय करतात, तर मन आणि प्राणशक्तीपासनं त्यांना मन आणि इंद्रियांना वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. पण हे अशास्त्रीय आहे असं योगानंद सांगतात. मन जेव्हा चिंतन करीत असते तेव्हा ते परमात्मा स्वरूपात परत जाण्याचा प्रयत्न करत असते. त्या मनाला इंद्रिये आपल्या प्रभावाने शरीराकडे परत पाठीमागे खेचत असतात. क्रिया साधना जिच्यामध्ये जीवनशक्ती मार्फत मनाला प्रत्यक्ष रीतीने काबूत आणले जाते ही परमतत्वाकडे पोहोचण्यास सोपा, सगळ्यात परिणामकारक व सगळ्यात शास्त्रशुद्ध मार्ग आहे. जेव्हा आपण म्हणतो आपण मनन चिंतन करायचं, जेव्हा आपण एखादी साधना करतोय तर परमात्मा स्वरूपात विलीन होण्यासाठी जेव्हा एखादी साधना करतोय, मनन चिंतन करतोय, त्यावेळेस इंद्रिय त्याला काय करतात, सुरुवातीच्या फेजमध्ये इंद्रिय त्याला विरोध करतात, स्वतःकडे खेचून आणण्याचा प्रयत्न करतात, काही मोहांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे सतत पाठीमागे खेचत राहतात. पण क्रिया साधना काय करते, तर ती या सगळ्या गोष्टींना काबूत आणते. जी आपल्याला मागे खेचत असते त्या सगळ्या गोष्टींना काबूत आणते आणि परमतत्वामध्ये आपण विलीन होण्यासाठी हा जो योगचा मार्ग आहे तो एकदम शास्त्रशुद्ध आहे. आणि परमतत्वाकडे आपल्याला हळूवारपणे आणि चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने आपल्याला ते घेऊन जात असते. त्यांना जर मंद गतीने व अनिश्चितपणे चालणाऱ्या गाडीची उपमा दिली, म्हणजे जे आधी उल्लेख केलेला आहे की काही साधनांमध्ये जबरदस्तीने प्राणशक्ती आणि इंद्रिय यांना किंवा मन यांना काबूत ठेवण्यासाठी काहीतरी वेगवेगळे उपाय करतात. तर असे जे आहेत साधना त्यांना जर गाडीची उपमा दिली तर क्रिया योगास
एखाद्या हवाई जहाजाची समर्पक उपमा द्यावी लागेल. म्हणजे इतक्या फास्ट हवाई जहाज आपल्याला कुठेही जायचं, लवकर जायचं असेल तर विमानाचा आपण उपयोग करतो. तर क्रियायोग हे एक प्रकारे विमानच आहे की आपल्याला आपल्या डेस्टिनेशन पर्यंत पटकन पोचवणार आहे. योगशास्त्राची उभारणी, धारणा व ध्यान यांच्या अभ्यासाच्या सर्व पद्धतींचा अनुभव घेऊन विचारांती केलेली आहे. योगाभ्यासामुळे दृष्टी, श्रवण, वास, चव, स्पर्श म्हणजे ही पंच ज्ञानेंद्रिय दिलेली आहे. यांच्या इंद्रियांपासून प्राणशक्तीला आपल्या इच्छेनुसार साधक वाटेल तेव्हा बाहेर खेचून शकतो. मग आपल्या कंट्रोलमध्ये ही सगळी इंद्रिय आपल्या कंट्रोलमध्ये येतात जेव्हा आपण ही साधना करायला लागतो. अशा तऱ्हेने ज्ञानेंद्रियांपासून आपली जाणीव संवित अलग केल्यावर तो आपले चित्त इच्छेनुसार पारलौकिक व ऐहिक विषयांकडे वळवू शकतो. मग जेव्हा ज्ञानेंद्रियांपासून जाणीव विलग होते, म्हणजेच आपण ज्ञानेंद्रियांना जेव्हा आपल्या कब्जामध्ये करतो, तेव्हा आपलं जे चित्त आहे ते आपल्याला आपल्या इच्छेनुसार पारलौकिक गोष्टींकडे किंवा ऐहिक गोष्टींकडे सुद्धा आपल्याला पाहिजे तसं वळवू शकतो. म्हणजे मन आपल्या काबूमध्ये आलेलं असतं, इंद्रिय सुद्धा आपल्या काबूकडे काबूत आलेले असतात. त्यास अडदांड मनोविकार व अस्वस्थ विचार यांनी भरलेल्या ऐहिक क्षेत्रांकडे प्राणशक्ती त्यांच्या मनाविरुद्ध परत आणू शकत नाही. बघा, काही आपल्याला किती नुसते साधं ध्यान करायचं म्हटलं तरी सुद्धा आपण किती अडचणी येतात मध्ये मध्ये, किंवा आपण त्याची कारण सांगत असतो. तर हे काय असतं, तर आपल्याला हे अडथळे निर्माण झालेले असतात. कसले, तर मनामध्ये विचार येणं, नको असलेल्या त्या मनाच्या विचारांनी काय वेगवेगळे मनाचे विकार आणि अस्वस्थ करणारे मनाचे विचार आपल्याला आणि ऐहिक क्षेत्राकडे गोष्टींकडे आपलं आकर्षण, ह्या सगळ्या गोष्टी काय करत असतात, तर प्राणशक्तीला आपल्या आतमध्ये प्रवाहित होऊन देत नाहीत. तर जेव्हा क्रियायोग करणार आहोत तर ह्या सगळ्या गोष्टींच्या पार आपण जाणार आहोत. कोणताही मनोविकार अथवा कोणताही अस्वस्थ करणारा विचार सुद्धा आपली प्राणशक्ती बाहेरच्या दिशेने खेचू शकत नाही. आपली उत्तरोत्तर प्रगतीच होत जाते. जशी जशी प्राणशक्ती आपल्या शरीरामध्ये प्रवाहित व्हायला लागेल तसा आपली दिवसेंदिवस प्रगती होत जाणार आहे. आत्मिक प्रगती होणार आहे. परमात्म्याशी मिलन होण्यासाठी आपला मार्ग मोकळा होणार आहे. पुष्कळच प्रगती केलेल्या एखाद्या क्रियायोगाच्या जीवनक्रमावर गतकालातील कर्मांचा काहीही परिणाम होत नाही. आत्माच फक्त त्याला मार्गदर्शन करीत असतो. बघा, आपण म्हणतो की आपण ह्या कर्माच्या चक्रामध्ये अडकलेलो आहोत. तर जो क्रियायोगी आहे आणि त्यांनी व्यवस्थित चांगली साधना केलेली आहे, स्वतःची प्रगती करून घेतलेली आहे, त्याला ह्या मागच्या जन्मातील कर्मांचा कोणताही या सगळ्यांवर त्याने विजय मिळवलेला असतो. कोणत्याही प्रकारची कर्म वगैरे त्याच्या आड येत नाही. आणि त्याला कोण मार्गदर्शन करत असतो, आत्मा मार्गदर्शन करत असतो. म्हणजे तो कारण कनेक्शन करून घेतलेला आहे स्वतःच्या आत्म्याबरोबर त्याने. क्रियायोगाच्या अभ्यासूला हा सामान्य जीवनाचा अहंकारयुक्त चांगल्या आणि वाईट कर्मांबरोबर मंद गतीच्या टप्प्याने उन्नत होत जाणारा मार्ग टाळता येतो. गरुडाची झेप घेणाऱ्या गोगलगाईचा कंटाळवाण आणि सावकाशीचा वेग कसा परवडणार? बघा, क्रियायोगाचा जो अभ्यासू आहे तर तो काय करतो, एक प्रकारे गरुड झेपच घेत असतो. हे जे टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी कर्म नील होणार आहेत किंवा अहंकार जाणार आहेत, या हळूहळू होणाऱ्या गोष्टी
मधनं क्रियायोगी भराभर बाहेर पडतो आणि तो एक प्रकारे गरुडाची झेप घेत असतो. आत्मोन्नतीच्या या उच्च प्रतीच्या साधनेने योगी अहंकाराच्या बेडीतून मुक्त होतो आणि तो सर्व व्यापकतेच्या खुल्या हवेचा आस्वाद घेतो. त्याच्या उलट सामान्य माणसाच्या जीवनाची गती गुलामगिरीची असून त्याला आयुष्यात हानिकारक असे अपमान अवहेलना सहन कराव्या लागतात. उत्क्रांतीच्या नैसर्गिक टप्प्यांच्या अवस्थांमध्ये तो यथाकाल यथाक्रमच उन्नत होत जातो. बघा, आता त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या ज्या अहंकाराच्या बेड्या आहेत किंवा बाकीच्या सगळ्या जे काही अडदान मन असतं किंवा ज्ञानेंद्रिय आपल्याला खेचत असतात किंवा आजूबाजूला जे वातावरण आहे त्या सगळ्यांवर काय करतो तर क्रियायोगी विजय मिळवून आत्मोन्नती म्हणजे स्वतःची प्रगती करून घेत असतो आणि या सगळ्या बेड्यांपासून तो मुक्त झालेला असतो आणि आपण काय आहोत तर आपण सर्व व्यापक आहोत याचा अनुभव घेत असतो, याचा आनंद घेत असतो, याचा आस्वाद तो घेत असतो. आता इथे काय सांगितलेलं आहे, गुलामगिरी, आपण गुलामगिरी, सामान्य माणूस गुलामगिरीत जगत आहोत आणि स्वतःच्या आयुष्याची हानी करून घेत असतो. तर हे असं का म्हटलेलं आहे तर कारण की काय आहे तर आपला आनंद कुणावर अवलंबून असतो. आता सध्या जे काही जीवन जगतो तर आनंद हा बाह्य गोष्टींवर अवलंबून असतो आपला, कारण की आपण बाह्य गोष्टींना जास्त महत्व देतो. एखाद्याने आपल्याला एखादा कटू शब्द बोलला की आपल्याला दुःख होत असतं. तर म्हणजे काय, दुःख झालं, अवहेलना झाली, कुणी अपमान केला तर आपण आपल्या आनंदाची दोरी ही दुसऱ्यांच्या हातात दिलेली आहे. म्हणून काय आहोत तर आपण गुलाम आहोत. इथे त्यांनी सामान्य जीवनाची गती म्हणजे गुलामगिरीची असून त्याला आयुष्यात मग अपमान अवहेलना म्हणून दुसऱ्यांवर अवलंबून आहे, म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतात. पण जसं जसं उत्क्रांत होईल यथा परिस्थिती सुधारेल, उच्च अवस्थेला आपण जेव्हा जाऊ क्रियायोग करून, तेव्हा निसर्गाकडून त्या द्रुत गतीच्या काही सवलती मिळत नाहीत. जर तो शरीर आणि मन यांच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत राहिला तर त्याला अनेक निरनिराळे मुखवटे धारण करणारे जन्म घ्यावे लागतात. असे जन्म घेत घेत त्यास अंतिम मुक्ती मिळण्यास दशलक्ष वर्षे लागतात. बघा, या पद्धतीने जेव्हा तो जगतो, दुसऱ्यांवर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत, बाह्य गोष्टींवर त्याचा आनंद, सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत आणि त्यावेळेस बघा आता सुद्धा आपण जन्म घेतलेला आहे तर काय एक प्रकारचा त्या मुखवटा धारण केलेला आहे. मग दरवेळेस आपल्याला वेगवेगळे रोल दिले जातात आणि त्या रोल प्रमाणे आपल्याला वेगवेगळे जन्म घ्यावे लागतात आणि अशा पद्धतीने आपण जेव्हा जीवन जगतोय तेव्हा आपल्याला अनेक दशलक्ष वर्ष मुक्तीसाठी लागणार आहेत. मग योगाच्या ह्या दुर्बिणीच्या पद्धतींची त्यांच्याद्वारे स्वतःला शरीर व मन यांच्या या संलग्न अवस्थेतून मोकळे करता येते आणि मग आपले खरे जीवन या व्यतिरिक्त असे जाणून घेता येते. अशा साधकांना शिफारस करण्यास येते की ज्यांना हजारो वर्ष उत्क्रांत अवस्थेत खितपत पडायचे नाही, तो सर्वसाधारण मनुष्य आपल्या स्वतःच्या विवेक बुद्धीच्या केवळ विरुद्ध नव्हे तर निसर्ग नियमांच्याही विरुद्ध आचरण करतो व अनैसर्गिक गुंतागुंतीच्या मार्गाचा अवलंब करून आपले विचार व विकार मोहाच्या ताब्यात देऊन निसर्गास दुखावतो. अशा मनुष्याला तर मुक्ती मिळणे ही 20 लक्ष वर्षेही पुरणार नाहीत. मग जो मनुष्य आहे की जो काय करतो तर आपले जे काही जो आत्म्याशी डिस्कनेक्ट झालेला आहे आणि मोह विकार, वेगवेगळ्या प्रकारचे विकार, मद मोह मत्सर या निसर्ग नियमांप्रमाणे जो वागत आहे त्याला आणि गुंतागुंतीचा आणि त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या विकारांच्या अधीन आहोत. म्हणून आपलं आयुष्य काय झालेलं आहे, आपलं आयुष्य हे
गुंतागुंतीचा आपण करून ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा तो जीवन जगत असतो त्यावेळेस 20 लक्ष वर्षे ही मुक्ती मिळणार नाही असे योगानंद सांगतात. स्थूल मानव क्वचितच अनुभवतो की त्याचे शरीर एक साम्राज्य आहे, ज्याच्यावर बुद्धीच्या सिंहासनावर, बघा, स्थूल शरीर जर का साम्राज्य धरलं आणि ज्याच्यावर बुद्धीच्या सिंहासनावर आरूढ आत्मा रूपी सम्राट मेरुदंडातील 6 चक्रे आणि चैतन्य केंद्राच्या राजप्रतिनिधींच्या साह्याने शासन करतो. आता उपमा दिलेल्या आहेत. आपल्या शरीराला साम्राज्य म्हटलेलं आहे आणि बुद्धीच्या सिंहासनावर आत्मा हा सम्राट आहे आणि मेरुदंडामध्ये पाठीच्या मणक्यावर जी 6 चक्रे आहेत आणि चैतन्य, वेगवेगळी चैतन्य केंद्र आहेत, तर ती काय आहेत? राजप्रतिनिधी आहेत आणि त्याद्वारे शासन आपल्या शरीरावर होत असतं. या ईश्वर सत्ताच्या एकछत्री राज्यामध्ये, म्हणजे आपल्या शरीराचं जे राज्याशी तुलना केलेली आहे, एकछत्री राज्यामध्ये असंख्य आज्ञाधारक सेवक असतात. त्यांच्यामध्ये 27 सहस्त्र अब्ज पेशी, 5 कोटी खालच्या थरातील विचारांचे व भावनांचे आणि माणसांच्या सरासरी 60 वर्षांच्या आयुष्यातील आलटून पालटून येणाऱ्या अवस्थांचा समावेश असतो. हे जे साम्राज्य आहे त्याच्यामध्ये काय काय, तर 27,000 अब्ज पेशी आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी आहेत आणि खालच्या थरातील विचार म्हणजे काय, तर आपल्याला जे दुःखदायक विचार आहेत ते विचार आणि ज्या विविध भावना आपल्या 60 वर्ष, जर सरासरी वय त्यांनी 60 धरलेलं आहे, तर 60 वर्षांच्या कालावधीमध्ये जे काही जीवनामध्ये चढ उतार येत असतात, तर या सगळ्या अवस्थांचा समावेश या राज्यामध्ये होत असतो. जे काही आपण जीवन जगतो त्या वेळात ह्या 27 सहस्त्राब्ज पेशींना निसंशयपणे स्वयंचलित प्रज्ञा बुद्धी दिलेली असते. बघा, पेशींना सुद्धा स्वतःची प्रज्ञा आणि बुद्धी दिली. म्हणजे काय, तर प्रत्येक पेशी हे चयापचयाचं कार्य करतात, उत्सर्जन, ज्या गोष्टी आवश्यक असलेल्या गोष्टी ग्रहण करणं, नको असलेल्या गोष्टी बाहेर टाकणं, वृद्धिंगत होणं, ह्या सगळ्यांची प्रज्ञा त्यांना मिळालेली असते. त्यांना स्वतंत्र बुद्धी दिलेली असते. म्हणजे जसं आपण म्हणतो की आपण जे काही विचार करतो ते प्रत्येक विचार काय करतात, आपल्या पेशींवर परिणाम करत असतात. मग कारण का, त्यांना स्वतःची प्रज्ञा आहे, बुद्धी आहे, स्वतःनी कशा पद्धतीने वाढ करून घ्यायची आहे, काय करायचं आहे, हे सगळं त्या पेशींना स्वतःचं अस्तित्व, वेगळं असं अस्तित्व दिलेलं आहे. त्याकरवी पेशी शरीरात वाढ, फरक व विसर्जन यांची कार्य करत असतात. मग अशा प्रकारे पेशी काय करत असतात, स्वतःची वाढ करून घेतात, विसर्जन करतात आणि कुणी कोणतं कार्य करायचं हे पेशींनी ठरवून ठेवलेलं असतं. की जसं फुफ्फुसांमध्ये पेशी असतील, हृदयातल्या पेशी असतील, रक्तांमधल्या पेशी असतील, अजून वेगवेगळ्या ऑर्गन्सला ज्या पेशी, अवयवांमध्ये ज्या पेशी आहेत, त्या प्रत्येक पेशींनी आपापलं कार्य करून ठरवून ठेवलेले आणि त्या पद्धतीने त्यांचं स्वतःमध्ये त्या फरक करून घेतात. जेव्हा गर्भ प्रायमरी अवस्थेमध्ये असतो तेव्हा सगळ्या पेशी एकसारख्या असतात, पण जसं जसं गर्भाची वाढ होत जाते तशा तशा पेशींमध्ये त्यांच्या कार्यानुसार फरक घडवून आणतात. एकच प्रकारच्या पेशी ह्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये हे होतात. हे सायन्समध्ये प्रत्येकाला माहिती आहे. का? कारण की प्रत्येक पेशीला प्रज्ञा आणि बुद्धी आहे म्हणून. मनुष्याच्या शरीरात किंवा मनात या सम्राट रूपी आत्म्याची थोडी जरी अवज्ञा झाली तरी त्याचे पर्यावसन शरीरात रोग आणि मनामध्ये विकृती होण्यामध्ये होते. बघा, हा जो सम्राट आहे आपल्या शरीराचा आत्मा, त्याची जर अवज्ञा झाली म्हणजे आपण आपल्या आत्म्याच्या विरुद्ध जर वागायला लागलो, आपल्या आत्म्याशी डिस्कनेक्ट होऊन आपल्या आत्म्याला काय हवंय, काय योग्य आहे आपल्यासाठी, हे आत्मा अगदी व्यवस्थित जाणत असतो. पण त्याची जर अवज्ञा झाली तर त्याचं पर्यावसन कशात होतं, तर शरीरामध्ये
रोग होतात, मनामध्ये विकृती निर्माण होतात. आता बघा डिप्रेशन किंवा ह्या खूप गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. का? कारण की बाह्य जगाशी आपण कनेक्टेड आहोत, पण आपल्या आत्म्याशी आपण डिस्कनेक्ट आहोत. म्हणून ही अवज्ञा जी या शरीराच्या नम्र प्रजाजनांकडनं होते, ती काही राजनिष्ठेच्या अभावापासून होत नसून तिचा उद्भव हा माणसाचे व्यक्तित्व व स्वतंत्र बुद्धी यांच्या पूर्वी झालेल्या व चालू राहत असलेल्या दुरुपयोगापासून होत असतो. आता का बरं होतं हे? तर काय त्या पेशींना राजनिष्ठेचा अभाव आहे का? म्हणजे काय तर पेशी काही व्यवस्थित कार्य करत नाहीयेत का? किंवा जसं आत्मा सांगेल त्या पद्धतीने काम करत नाहीये का? तर तसं नाहीये. तर जी जे जे पेशींना मिळालेले आहे स्वतंत्र प्रज्ञा आणि बुद्धी, तशीच आपल्याला सुद्धा स्वतंत्र प्रज्ञा आणि बुद्धी आहे. आणि काय करतो माणूस, जे स्वतःचं व्यक्तित्व आहे आणि स्वतःची जी स्वतंत्र बुद्धी आहे, तर ह्या बुद्धीचा काय करतो? दुरुपयोग करतो आणि आत्म्याच्या विरुद्ध काही गोष्टी करतो आणि त्याच्यातनं हे सगळं घडून येत असतं. ही स्वतंत्र बुद्धी, हे व्यक्तित्व माणसाला परमेश्वराने दिलेल्या आत्म्याबरोबरच प्रदान केलेले असते व ते त्याच्यापासून कधीही परत घेतले जात नाही. बघा, ही स्वतंत्र बुद्धी आणि व्यक्तित्व आहे. बघा, प्रत्येक माणूस हा वेगळा असतो, तर युनिक असतो. तर हे प्रत्येक मनुष्याला परमेश्वराने आत्म्याबरोबरच दिलेलं आहे आणि ते त्याच्याकडनं परत कधीच हिरावून घेतलं जात नाही. मग ह्याचा दुरुपयोग केल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, की शरीरात रोग येणं, मानसिक ताण तणाव, डिप्रेशन, ह्या सगळ्या गोष्टी घडून येत असतात. मनुष्य आपल्या निरर्थक अहंकारामध्ये फार समरस होतो. त्याचमुळे मी विचार करतो, मी कार्य करतो, मलाच वाटते, अन्नाचे पचन मीच करतो, मीच स्वतःला जिवंत ठेवतो, ही अहंकार भावना सतत मनात ठेवतो. बघा, सगळं मी मी मी, सगळं मी करतोय. तर ही सगळ्यात वाईट भावना आहे, अहंकाराची भावना, की मला सगळं माहिती, मला सगळं येतंय, मीच सगळं काम करतोय, माझ्या शरीरात पचन मीच करतोय, सगळं सगळं मीच करतोय. किंवा आपण डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा मी म्हणजे सर्वज्ञ असं काही जणांना वाटतं. किंवा मी ह्याच्यामध्ये माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नसणार. ही काय आहे? तर ही अहंकार भावना आहे. आणि ही जी भावना असते हीच आपल्याला खाली खेचत असते. मी अशी भावना सतत मनात ठेवतो. त्याचा थोडा जरी विचार केला तरी त्याला असे समजून येईल की नेहमीच्या दैनंदिन जीवनात मनुष्य स्वतः स्वतंत्र असे काहीच करत नाही. मनुष्य जे काही करत असतो ते सर्व कृतीमध्ये तो स्वतंत्र बुद्धीने काही करत नसून ज्याप्रमाणे त्यास आज्ञा होईल त्या आज्ञेप्रमाणे तो सारी कामे, पूर्वकर्म, निसर्ग व सभोवतालची परिस्थिती जसे सांगतील त्याप्रमाणे एखाद्या सांगकाम्याप्रमाणे करीत असतो. प्रत्येक मनुष्याच्या बौद्धिक प्रतिक्रिया, भावना, मनस्थिती आणि सवयी ह्या त्याच्या पूर्वजन्मीच्या किंवा चालू जन्मातील कार्यकारण संबंधामुळे निश्चित केल्या जातात. बघा, तर ते काय म्हणतात की तो स्वतः असं काहीच करत नसतो, तर त्याला जशी आज्ञा मिळेल त्या आज्ञेप्रमाणे तो सगळी कामं करत असतो. आणि सभोवतालची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे किंवा त्याच्या मागच्या जन्मातील तसेच ह्या जन्मातील जे काही कर्म केलेली आहेत, पूर्वकर्म केलेली आहेत, किंवा त्याच्यावर जे काही संस्कार झालेले आहेत, किंवा ह्या सगळ्याला आधारून त्याच्या या सगळ्या क्रिया किंवा प्रतिक्रिया घडत असतात. तो स्वतःहून असं काहीही करत नसतो. तर हे कशामुळे घडून येत असतं? तो ठराविक पद्धतीने वागतोय किंवा काय, तर चालू जन्मातल्या आणि मागच्या जन्मामध्ये जे काही कार्यकारण संबंध आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी निश्चित केल्या जातात. त्याला वन कमांड असते आणि त्याप्रमाणे तो त्या पद्धतीने वागत असतो. या सर्व कार्यकारण संबंध पलीकडे वरती हा राजन्य आत्मा राज्य करीत असतो.
किंचित कालखऱ्या वाटणाऱ्या गोष्टी अव्हेर करून स्वतंत्र बेलगामी विचारांना फाटा देऊन क्रियायोगी या सर्व भ्रममूलक मायाजालातून बाहेर पडतो आणि अनिर्बंध असा परमतत्वात प्रत जातो. बघा, हे जे आहे या कार्यकारण संबंधाच्या पलीकडे कोण आहे तर आत्मा आहे. आणि जे क्रियायोगी काय करतो, हे जे भ्रममूलक मायाजाल आहे आपल्या भोवती, जे काही विणलेलं हे मायाजाल आहे, ह्याच्यातनं थोडा वेळापुरतं का होईना परत मग तत्वाप्रत विलीन व्हायला लागतो आणि या मायाजालातनं बाहेर पडण्याचा ह्याच्या थ्रू त्याला क्रियायोग योग थ्रू त्याला मदत होत असते. जगातील सर्व धर्मग्रंथ शास्त्रे असेच प्रतिपादन करीत असतात की मनुष्य म्हणजे काही दूषित होणारे शरीर नव्हे, तर तो जिवंत आत्मा आहे आणि क्रियायोगाच्या मार्गाने ह्या आध्यात्मिक सत्याचे प्रचिती करून घेता येते. तर आपण आत्मा आहोत याची प्रचिती आपल्याला क्रियायोगाने लवकरात लवकर येऊ शकते. बाह्य कर्मकांडांच्या अवडंबराने अज्ञानाचा नाश होत नाही. बघा, खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे हे. बाह्य कर्मकांड म्हणजे काय? आपण देवाची पूजा करणार, पोथ्या वाचणार, अजून काय काय वेगवेगळी व्रत वैकल्य करणार, ह्याचा सुद्धा काही जणांना इगो येतो. आणि तुम्ही बघा की खूप पोथ्या पुराण वाचतायत, हे वाचतायत, पण स्वतःमध्ये काय बदल घडून येत आहेत? काहीही त्या पोथ्या पुराणांमधनं काहीही घेतलेलं नसतं. तर त्यांना जसं वागायचं तसंच वागत राहतात, त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी करत राहतात. एकमेकांवर कुरघोड्या करणं किंवा एकमेकांना संकटात टाकणं किंवा इतरांबद्दल वाईट विचार करणं, स्वतःमध्ये काही चुका आहेत की नाही इंट्रोस्पेक्ट करायचं नाही, या सगळ्या गोष्टी जशा तशा करत राहतात. जे काही जरी बाह्य कर्मकांड करत राहिले, वेगवेगळे यज्ञ केले, काही केले, तरी सुद्धा उलट त्यांना ते जे काही करत असतात त्याचा इगो चढायला लागतो की मी एवढं करते, मी तेवढं करते त्याचा. पण मग हे बाह्य कर्मकांड काय आहे तर ह्याच्यामुळे अज्ञानाचा नाश होत नाही, कारण हे दोन्ही एकमेकांशी विसंगत आणि विरोधक विसंगत आणि विरोधक नाहीत. शंकराचार्यांनी आपल्या शतश्लोकी म्हटले, अनुभूतींच्या ज्ञानानेच अज्ञानाचा क्षय होतो. जेव्हा तुम्हाला अनुभूती येतील तेव्हाच म्हणजे अनुभव जेव्हा आपण घेऊ तेव्हाच आपल्यामध्ये जे अज्ञान आहे ते दूर होणार आहे, असं शंकराचार्य म्हणतात. ज्ञान हे जिज्ञासेखेरीज, शोध घेतल्याखेरीज प्राप्त होत नाही. ज्ञानाचा शोध घ्यावा लागतो. जिज्ञासा म्हणजे हे का असा प्रश्न निर्माण व्हावा लागतो, तेव्हाच आपण त्याचा शोध घ्यायला लागणार आहोत. मी कोण? हे विश्व कसे निर्माण झाले? याचा करता कोण? याचे भौतिक निमित्त कारण काय? अशा तऱ्हेची जिज्ञासा चौकशीची भूमिका हवी. बघा, प्रत्येक गोष्टीसाठी प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर शोधण्यासाठी धडपड हवी. त्याच वेळेस आपल्याला हवी ते उत्तर म्हणजे त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळू शकतात. हे आपल्या आजूबाजूला काय आहे किंवा मी कोण आहे ह्याच्या शोधातच आपण ह्या आध्यात्मिक मार्गात आलेलो आहोत. या प्रश्नांची उत्तरे केवळ बुद्धिवादी देऊ शकत नाही. म्हणून प्राचीन ऋषीमुनींनी आध्यात्मिक संशोधनाचे एक तांत्रिक शास्त्र निर्माण केले. त्यास योगशास्त्र हे नाव दिले आहे. खरा योगी हा शारीरिक वासनांशी मिथ्या रूपाने निगडीत होणारे आपले विचार, आपल्या इच्छा, भावना पाठीमागे खेचून घेतो आणि आपले मन, चित्त मेरुदंडातील चक्रांमध्ये वास करीत असलेल्या अतींद्रिय शक्तीशी युक्त करून परमेश्वराने ज्या स्वरूपात हे जग निर्माण केले त्या स्वरूपाच्या जगात राहतो.
बघा, खरा योगी काय करतो तर आपले जे काही वासना आहेत, हा, या वासना किंवा इच्छा किंवा भावना यांना काय करतो, यांना खेचून पाठीमागे खेचून घेतो. म्हणजे काय करतो तर यांना थोपवतो. ज्या वासना आहेत किंवा ज्या अडचणी निर्माण करतायत प्राणशक्तीला आतमध्ये प्रवाहित करण्यासाठी, त्यांना काय करतो तर मागे खेचून घेतो आणि मेरुदंडामध्ये जे चक्र आहेत त्यांचा अतिंद्रिय शक्तींशी काय होतो तर त्या त्या अतिंद्रिय शक्तींबरोबर त्याचा मिलाप घडून येतो. परमेश्वराने ज्या स्वरूपात हे जग निर्माण केले त्या स्वरूपाच्या जगात राहतो. मग गतकालातील संस्कारामुळे उत्पन्न झालेल्या प्रवृत्तींनी किंवा माणसाच्या निर्बद्धपणाच्या द्योतक अशा नवनवीन कार्यास प्रवृत्त करणाऱ्या कल्पनांनी तो उद्युक्त केला जात नाही. मग जेव्हा तो स्वतःतल्या अतिंद्रिय शक्ती जागृत करेल, मेरुदंडामधील चक्रांमध्ये चक्र जेव्हा ऍक्टिव्हेट होतील, साधना केल्यामुळे अतिंद्रिय शक्ती जागृत होतील, त्यावेळेस जे मागच्या जन्मांमध्ये संस्कार झालेले आहेत किंवा मागच्या जन्मांमध्ये निर्माण झालेल्या प्रवृत्ती आहेत, ज्या म्हणजे त्रासदायक ज्या प्रवृत्ती असतील किंवा त्रासदायक जे संस्कार असतील, तर त्या सगळ्यांमधनं तो बाहेर पडतो. या कोणत्याही गोष्टी त्याला नवीन कर्म बाध्य करण्यास म्हणजे नवीन कर्म आपण म्हणतो की नवीन कर्म त्याच्या हाताने घडले जाणार नाही. आपली परमोच्च आकांक्षा सफल झाल्यावर तो अक्षय परमानंदमय तत्वाच्या अंतिम लोकामध्ये सुरक्षित राहतो आणि कायम परमानंद तत्वामध्ये तो विलीन होतो. योग हे खात्रीचे व नियमबद्धपणे फलदायी होणारे असे शास्त्र आहे. त्या संदर्भाने योगशास्त्र व तंत्र पारंगत अशा योगीजनांनी भगवान श्रीकृष्ण पुढील शब्दात स्तुती करतात. तप करणाऱ्या तपस्व्याहून योगी अधिक उच्च आहे. तो ज्ञानी जनांहून अधिक श्रेष्ठ मानला आहे. योगी हा कर्मकांडाहूनही श्रेष्ठ होय. म्हणून हे अर्जुना तू योगी हो. अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सांगतात भगवद्गीतेमध्ये की तू योगी हो. का योगी हो तर योगी काय करतो तर दीर्घकालपर्यंत निस्तब्ध निवांत गडबड न करता एका जागी बसू शकतो. गडबड करण्यासाठी त्यांना कोणत्याही तऱ्हेची निकडीची शारीरिक किंवा मानसिक काम नसते. अशा तऱ्हेने निस्तब्ध शांततेने आत्म्याला परमात्म्याकडे परत जाण्याचा मार्ग सापडतो. अशा तऱ्हेने निश्वासाचा लाभ प्राप्त करून घेण्यासाठी सामान्य माणसांना जरी समान दाब ठेवण्याच्या कोठीमध्ये राहावे लागते, तरी योग्यास तशी काहीही आवश्यकता नसते. शरीर व मन या संबंधी पूर्णता आत्म्याची जाणीव ठेवण्यास्तव योग्याला योग साधनेच्या शास्त्रखेरीज दुसऱ्या कशाचीही आवश्यकता नसते. आता योगी कुणाला म्हणतात तर त्यांनी सांगितलेलं आहे की जो एका जागी गडबड न करता बसू शकतो, तासन तास जो स्वतःमध्ये स्वतःशी लीन होऊन बसू शकतो, त्याला योगी म्हणता येईल. त्याच्या जेव्हा आणि हे कोण घडवून आणेल तर क्रियायोग घडवून आणेल. योगी कोण योग मार्ग म्हणजे म्हणून तर क्रियायोगाला योग हा हे का म्हटलेला आहे तर हळूहळू प्रगती होऊन काय होणार आहे तर तो दीर्घकालपर्यंत निस्तब्ध राहणार आहे आणि योगी हा सगळ्या तपस्व्यांमध्ये सर्वोच्च आहे. आता ह्या योग्याला काय त्यांनी आधी मध्ये एक उदाहरण दिलेलं आहे की न्यूयॉर्क मध्ये एक डॉक्टर होते. त्यांनी कशा पद्धतीने वेगवेगळ्या आजारांवर श्वासावर कंट्रोल करून कसे आजार बरे होतात यावर त्यांनी संशोधन केलं आणि त्याचं त्यांनी इथे उदाहरण दिले की जेव्हा फुफ्फुसांमध्ये योग्य रीतीने योग्य दाबाने सगळीकडे जेव्हा हवा जाते तेव्हा आपोआपच
आपलं शरीरातल्या सगळ्या पेशी काय होतात, तर हील व्हायला लागतात. मग जेव्हा हा जो योगी आहे, हा तपस्वी आहे, हा स्वतःला अशा पद्धतीने जेव्हा इम्प्रूव्ह करणार आहे, साधना करून स्वतःला उच्च लेवलला नेणार आहे, त्यावेळेस अशा पद्धतीने म्हणजे छातीमध्ये इक्वलाइज प्रेशर म्हणजे दाब कोठ्यांमध्ये भरण्याची सुद्धा गरज नाही, असं त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ही टीप आहे एक, की योगी कुणाला म्हटलेलं आहे आणि मग कशा पद्धतीने रिसर्च केलंय, हे एक टीप दिलेली आहे. भरपूर मोठी आहे, जवळजवळ अर्ध्या पानाच्या वरती आहे, पण मी थोडक्यामध्ये ते तुम्हाला सांगते की हे रिसर्च केलेलं आहे त्याच्यावर न्यूयॉर्कमध्ये. क्रियायोगाचे भगवद्गीतेत जागोजाग हुताग्नी म्हणून स्तुतीपर वर्णन केले आहे. योगी आपल्या देहधर्मीय वासना, आकांक्षा यांची एका एकेश्वर रूपी अग्नीमध्ये आहुती टाकतो. म्हणजे ह्या सगळ्या वासना, आकांक्षा वगैरे ज्या काही आहेत, त्या सगळ्यांची काय करतो, तर आहुती देऊन टाकतो, म्हणजे नाहीशा करतो. ही आहुती अद्वितीय अशा परमेश्वरास अर्पण करतो. तो परमेश्वराला ते अर्पण केलेलं असतं. हा खरोखरी एक तऱ्हेचा यौगिक यज्ञच होय. या यज्ञामध्ये गत आणि विद्यमान कालातील वासनांचा इंधन म्हणून ईश्वर प्रेमाच्या अग्नीमध्ये होम केला जातो आणि मग अंतिम ज्योतीत मानवाचा हा सारा मूर्खपणा अर्पण केला जातो आणि मानव अकल्मश म्हणजे दोषरहित बनून जातो. रूपकाच्या भाषेत बोलायचे म्हणजे अस्थीवरून वासना रूप मांस निघून जाऊन कर्माचा सांगाडा बोधरूपी जंतुघ्न सूर्यप्रकाशात अगदी सफेद धुवून निघतो आणि मग तो मनुष्य व विधाता या दोषांपुढे निर्दोष निरपराध असा उभा राहतो व शेवटी निरंजन अवधूत होऊन जातो. अशा प्रकारे आजचं प्रकरण संपलेलं आहे. तर खूप गहन असं ज्ञान दिलेलं आहे. खर तर हे सगळं अनुभव घेण्यासारख्या गोष्टी आहेत. जशी जशी आपली प्रगती होत जाईल तसं तसं ह्याच्यामध्ये जे काही शब्द दिलेले आहेत त्यांचे आणखी जास्त खोल गहन असे उलगडे किंवा अर्थ समजतील. माझी जेवढी जर्नी आहे किंवा माझे जेवढं पोच आहे त्या पद्धतीने मी हा जो क्रियायोगाचा चॅप्टर आहे हा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा मी सुद्धा समजून घेतलेला आहे. तर धन्यवाद. सणासुदीचे दिवस असून सुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित इथे राहतात, सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद. धन्यवाद मंगल मॅडम. कुणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता. मी फोन करते मंगल मॅडमला. कोणाला तोपर्यंत काही शेअर करायचं असेल तर करू शकता. हो मॅडम, खूप छान झालं, धन्यवाद. फार मोठा होता का हा? नाही, हो, म्हणजे त्याच्यातलं प्रत्येक पॅरेग्राफ आहे ना, तो प्रत्येक पॅरेग्राफ मध्ये खूप सारी माहिती आहे. हो हो, त्याच्यामुळे मग त्याला वेळ लागला ह्या चॅप्टरला. म्हणजे 10 पानाचा आहे. बापरे. हो हो. तर मग कोणाला काही गोष्टी विचारायचंय का मॅडमना, सांगायचंय का? का ध्यान घेऊयात का ध्यान नको घेऊयात? आज आहे आपलं हे गौरी येणार आहेत तर गौरी ध्यान घेऊयात का मॅडम? का तुम्ही घेताय? काय नाही करायचं? नाही नाही, मी म्हंटल ना तुम्हीच घ्या. बरं, हा ठीक आहे. तर आज गौरी आवाहन दिवस आहे. आज आपण गौरी देवी ध्यान घेऊयात. आपलं ते उद्यापासून मॅडम घेणार आहेच, सविता धर्माधिकारी मॅडम. त्यांना मी सहज म्हटलं सकाळी तुम्ही कुठलं ध्यान घेणार आहात, तर त्यामुळे गौरी आहेत तर
देवी ध्यान घेते. ही त्यांची आयडिया. धन्यवाद सविता मॅडम, तुम्ही उपयोग करताय. आपल्याकडे काय काय आहे त्याचा. तर चला मग आज देवी ध्यान करून घेऊयात. आपल्यातल्याच देवीला बघायचं आहे, आपल्यातल्याच देवीला पूजायचं आहे. आपण सर्व काही आपल्यालाच मानत आहोत. दुसऱ्या कोणाला देवी म्हणून देवी ध्यान करू नका. आपल्यातल्याच देवी तत्वाला जागृत करायचं आहे. पाणी पिऊन घ्या. मॅडम आज देवी बसवायला, गौरी बसवायला गेल्यात कुठंतरी, त्यामुळं मी शेअर करते. दुर्गा मंत्राचं देवी ध्यान करूयात. चला आपण आमच्या तितिक्षा आध्यात्मिक केंद्रामध्ये सुदर्शन पिरामिड मध्ये जाऊयात. इथे आज आपल्याला दुर्गा मंत्राचा जाप करत करत ध्यान करायचं आहे आणि साक्षात दुर्गा देवीला प्रकट करायचं आहे. आणि प्रकट झाल्यावर आपल्यामध्ये तिला ऍब्सॉर्ब करून घ्यायचं आहे.